धार्मिक दर्शनासाठी मध्य प्रदेशातील सिहोर येथे गेलेल्या वाळूज येथील 7 महिला भाविकांचा परतीचा प्रवास अत्यंत दुर्दैवी ठरलाय। रेल्वे स्टेशनवरून पहाटे घरी परतताना पंचवटी चौकात रिक्षाला खासगी ट्रॅव्हलची बसने धडक बसली। यावेळी बसच्या उघड्या डिक्कीने रिक्षाचा मागील भाग अक्षरशः कापून निघालाय। या भीषण अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झालाय तर दोघी गंभीर जखमी झाल्यात। वाळूज येथील 7 महिला भाविक सिहोर येथे प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या। मंगळवारी दुपारी त्या तिथून निघाल्या व पहाटे 2:30 वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या। स्टेशनवरून एका रिक्षाने त्या 7 महिला वाळूंजकडे निघाल्या होत्या। रिक्षा पंचवटी चौकात थांबली असताना त्याचवेळी उजव्या बाजूची डिक्की उघडली असलेली एक खासगी ट्रॅव्हल बस दिशेने वेगाने आली। बस चालकाने बेजबाबदारपणे आणि वेगाने वळण घेतल्यामुळे बसच्या उघड्या डिक्कीचा दरवाजा रिक्षाच्या मागच्या बाजूस जोरदार धडकला। मागची बाजू कापत बस वेगाने पुढे गेली। मात्र या भीषण धडकेत रिक्षाच्या मागे बसलेल्या 4 महिला गंभीर जखमी झाल्या। त्यातील आशाबाई राजू चव्हाण आणि लताबाई परदेशी या दोघींचा जागीच मृत्यू झालाय। इतर 2 गंभीर जखमी महिलांवर तातडीने घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। त्यावेळी मधल्या सीटवर बसलेल्या 3 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत। पोलिसांनी चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतलं आहे। या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळ उडाली आहे।